चिकन सोबत, मच्छी सोबत. चला आता मी जेवायला बसतो गाईज. आणि प्लीज पण चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. खूपच छान रेसिपी आहे, नक्की ट्राय करा गाईज. ओके, थँक्यू. हॅलो गाईज. आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ते आहे चना बोटी चिकन. तर चना बोटी म्हणजे चिकनचे पीसेस जे असतात ना गाईज, खूप छोटे छोटे करतात, म्हणजे एकदम छोटे छोटे असे, म्हणजे ह्याला टेस्ट जास्त छान येते. म्हणजे कारण की सर्व पीसेस एकदम छोटे छोटे तुकडे होतात ना, तर म्हणजे त्याच्यातलं जे अर्क म्हणजे जे सूप असतो ते खूप छान निघतो. प्रत्येक बोन्समध्ये बघा, बोन्स पण एकदम छोटे छोटे करतात असे. ओके, सो ह्याला म्हणतात चना बोटी चिकन. ओके, सो आता ह्याची साईजचे मी तुम्हाला दाखवते गाईज. ह्याच्यासाठी मी घेतला आहे एक मोठा कांदा, 3 टमॅटो घेतले छोटे साईजचे, आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट, आणि इथे घेतला आहे काळा मसाला गाईज. हा काळा मसाला आहे कांदा खोबऱ्याचा, सुक्या खोबऱ्याचा. आता इथे तुम्हाला मी मसाला सांगते. हे मालवणी मसाला आहे, हळद पावडर, हे कांदा लसूण मसाला आणि धने पावडर, आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते खडा गरम मसाला म्हणजे होल गरम मसाले. सो त्याच्यामध्ये तुम्हाला लवंग, वेलची, दालचिनी आणि स्टारफूल घ्यायचं एकच. ओके, सो मी तुम्हाला आता दाखवते कसं करायचं. आणि तेल, बस एवढंच साहित्य लागणार आहे. आणि लास्टला आपल्याला एक लिंबू आणि कोथिंबीर गार्निशला लागणार आहे. हे बघा. ओके, चला आता आपण सुरू करूया गाईज. पहिले आपण खडा गरम मसाला घेऊ. हे पहा, 1 स्टारफूल, 2 वेलची, 2 लवंग. जास्त ॲक्च्युली कसं ना, गरम मसाला जास्त ॲड करूच नका. जितका कमी गरम मसाला घेणार तेवढंच चांगलं होणार आपलं चिकन. ठीक आहे, दालचिनीची एवढी तुकडे घ्यायची बस. ओके, सर्व पहिले तेलामध्ये आपण ॲड करूया. आणि त्याच्याच बरोबर आता आपण कांदा पण टाकून देऊ. आता माझा प्रो आला आहे खायला, त्याच्यासाठी नेहमी काय ना काय छोटी खिडकी करेल. हे बघा, आता आपण कांदा छानपैकी फ्राय करून घेऊया गाईज. थोडा लाईट ब्राउनिश कलर आला ना, मग आपल्याला हिरवा वाटण ॲड करायचं. आपलं कांदा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट ॲड करायची आपल्याला. आता हे छानपैकी आपण परतून घेऊया गाईज. मला ना गाईज हॅबिट झाली ना अशी, ते निघतच नाही. आता ह्याच्यामध्ये थोडासा मीठ ॲड करूया आपण. कांदा लगेच शिजणार आपण. गाईज तुम्ही कढीपत्ता पण ॲड करू शकता, पण कढीपत्ता नाही ॲड करणार. आता आपल्याला हा हिरवा वाटण घ्यायचा आहे, 1-2 टीस्पून घ्या. ओके, आणि छानपैकी आता फ्राय करून घ्यायचं. आता मसाल्यासाठी त्याला शिजू द्या. कांद्याला पण 1-2-3 मिनटं असं परतत राहायचं. हम बोलते ना, भून के लेना चाहिए. जितना भूनोगे ना उतना ही टेस्ट अच्छा आता है. तुम्ही तेजपान, मोठी वेलची असते ती पण ॲड करू शकता ह्याच्यामध्ये. आता मी छोटी वेलची ॲड केलं म्हणून मोठी वेलची नाही घेतली. जर गरम मसाला नाही पण ॲड केला तरी पण चालतो, कारण की हा जो काळा मसाला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी गरम मसाला पण ॲड आहे गाईज. ओके, आता आपल्याला टमॅटो ॲड करायचं. जरासं ॲड करा, सो दॅट आपला कांदा आणि टमॅटो थोडा सॉफ्ट होऊन जाणार. मग आपल्याला मसाले ॲड करायचे. पावडर मसाला म्हणजे आपला लाल तिखट, हळद पावडर, कांदा लसूण मसाला, धने पावडर. ओके, ॲक्च्युली काल गंमत काय झाली माहिती आहे का, हा डब्बा आहे ना माझा मसाल्याचा, पडला माझ्या हातात. पडला तर पूर्ण मसाला मिक्स झाला. त्याच्यामध्ये राई जिरा सर्व, म्हणजे ह्याच्यात हळद पावडरमध्ये राई आलं, जिरा, ह्याच्यामध्ये सर्व मिक्सिंग झालं म्हणजे पूर्ण. तुम्हाला मी दाखवते. हे पहा, हे पहा कसा मसाला मिक्स झाला आहे. हे पहा, हळद, हे बघा जिरा आणि राई एकत्र झाले. आता मी ते सर्व क्लीन करून घेतलं आहे. अशी गंमत झाली रात्री.
ह्याच्यातलं मी स्टार फूल काढून घेते गाईज. मला जास्त स्टार फूलचा फ्लेवर आवडत नाही, तर थोडासा फ्लेवर दिला बंद झाला. तुम्ही ठेवू शकता गाईज. आता आपण सगळे मसाले ॲड करून घेऊया गाईज. मसाला पण आपला मसाला त्याच्यासकट शिजणार होता. तो मसाल्यामध्ये आपण घेऊया आता धने पावडर 1/2 टीस्पून घ्या. मालवणी मसाला 1 टीस्पून घ्या. मग आपला कांदा लसूण मसाला 1 ते 2 टीस्पून घ्या. कारण हे याची टेस्ट जास्त छान येते गाईज. चिकनमध्ये बोला, मिसळ पाव आपण करतो ना गाईज, त्याच्यामध्ये पण छान टेस्ट येते. ओके, आता हळद पावडर ॲड करूया थोडी. छान परतून घेऊया. हा हा हा, काय सुगंध सुटलाय गाईज. एक मिनिट, मस्त सुगंध. आता गाईज आपण या स्टेजला चिकन ॲड करूया. जेव्हा चिकनचं पाणी सुटणार ना तेव्हा आपण आपला काळा मसाला ॲड करूया. आणि ह्याच्यामध्ये एक छोटासा बटाटा पण तुम्ही ॲड करू शकता. तो मी एक छोटासा बटाटा ॲड करणार आहे माझ्यासाठी, कारण मला आवडतो चिकनमध्ये बटाटे. आमच्या घरी कोणालाच आवडत नाही, फक्त मी खाते बटाटे. मग बटाट्यासारखे झाली आता. ओके, आता छानपैकी मिक्सिंग करून घेऊया आपण. बटाटे मी घेतले, साल्टी सकटच आपल्याला ॲड करायचे. आता छानपैकी मिक्सिंग करून घेऊया आपण. आपण झाकण ठेवूया आणि त्याच्यावर पाणी. ओके, आता ह्याचंच पाणी आपल्याला चिकनमध्ये ॲड करायचं जेव्हा गरम झाल्यानंतर. आता गाईज आपण चेक करूया. हे पहा, चिकनला मस्त पाणी सुटलं आहे. आता हाच पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि चमच्याने फिरून घेऊया. आपण थोडासा परतून घेऊया. असं पण खाल्ल्यानं खूप छान लागतं गाईज चिकन. असं आता आपल्याला थोडासा वाटण लावूया आपण. आता परत झाकणावर गरम पाणी ठेवूया. साधा पाणी ठेवूया. तो गरम होईपर्यंत मग तोच पाणी आपल्याला परत ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया. थोडीशी अशी थिक ग्रेव्ही करूया गाईज आपण. चेक करूया जरा चिकन आपलं झालं आहे. सो आता आपण कोथिंबीर आणि लिंबू ॲड करूया. मस्त शिजला गेला आहे. आणि लिंबू पिळूया. बस, आता चिकन आपलं खाण्यासाठी रेडी झालं आहे. चला पाणी वाढायला घेते गाईज. आता गाईज हे पहा, आपलं चिकन रेडी झालं आहे. रोटी चिकन, त्याच्यासोबत काकडी, चपाती आणि हे इंद्रायणी राईस दिला आहे गाईज. मस्त लागतं एकदम खायला इंद्रायणी राईस चिकनसोबत, मच्छीसोबत. चला आता मी जेवायला बसतो गाईज. आणि प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. खूपच छान रेसिपी आहे, नक्की ट्राय करा गाईज. ओके, थँक्यू.